बाहेर बाळाला घेऊन गेलं की बाळ एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करतं आणि मग बाबाचं उत्तर एकच असतं, असू देत ग, दे की ग, एकुलता एक आहे आपल्याला. तो आनंदी झाला की मला समाधान मिळतं, मला नाही मिळाल्या त्या गोष्टी त्याला मिळू देत. झालं, एवढं ऐकून माझ्यासारख्या आईला गप्प बसावं लागतं. हेच तर होतं पालकांनो. अनेकदा वडील मुलांच्या डोळ्यात आनंद बघण्यासाठी त्यांना हव्या त्या गोष्टी आणून देतात, पण त्याच वेळी आई त्यांना नाही ऐकण्याची सवय लागावी यासाठी प्रयत्न करत असते. आईला बाळाचा आनंद नको असतो का? नक्कीच हवा असतो, पण तिला भीती असते ती त्यांच्या सवयीची. आपण इझिली महागड्या गोष्टी मुलांना आणून दिल्या तर उद्या त्यांना पैशांची किंमत आणि कष्टाचं महत्त्व कळणारच नाही. महागड्या गोष्टींमुळे मुलांच्या आनंदाची व्याख्याच बदलून गेलेली आहे. साध्या गोष्टीतला त्यांना आनंदच कळत नाही. आपल्या मुलांना महागड्या वस्तूंपेक्षा आपल्या प्रेमाची, आपल्या संस्कारांची आणि वेळेची जास्त गरज आहे. वडिलांचं प्रेम अफाट असतं, पण त्यांना आत्ताच नाही ऐकण्याची सवय लावा, जेणेकरून आयुष्यात ते कोणत्याही मोठ्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतात. लक्षात ठेवा पालकांनो, जेव्हा आई आणि वडील दोघं मिळून हट्ट आणि गरज यातली रेष आखतात ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने मुलांचं भविष्य उज्ज्वल होतं. तर यावर तुमचं काय मत आहे आणि तुमच्या घरात सुद्धा असंच होतं का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा.